हे बघा आमच्याकडे सकाळचं 10 वाजेचं वातावरण किती छान आहे, मस्त असं आभट आलेलं आहे, निसर्गरम्य वातावरण दिसतंय, मस्त आहे ना. पिकं किती हिरवेगार दिसतंय हे बघा. हाय, हॅलो, नमस्कार. उर्मिलाज ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर आता 10 वाजले. मी 10 वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे. खूप छान असं वातावरण झालंय सकाळी 10 वाजता. आभट पण आलेलं आहे आणि थुई पाऊस पण येतोय आमच्याकडं. तर चला आज मी दिवसभर काय काम करते तुमच्या संग शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दररोजच्याच व्हिडिओप्रमाणे हा व्हिडिओ पण खूप छान होणार आहे. तर माझं सर्व काम आवरलंय आता. धुणं, भांडी, स्वयंपाक सर्व आवरलंय. आम्ही जाणार आहे मळ्यात मूग निंदण्यासाठी. तर तुम्हाला आमचा मळा आणि आमचा मूग दाखवते. बघा किती मस्त असे हिरवेगार झाड झाले, बघितलं ना किती छान आहे. पपई केवढी झाली पपईला. हे बघा आमच्या पपईला पपई पण आले, छान असे पपाया आले आहे. परत केळी दाखवते मी तुम्हाला. हे बघा आमची केळी, केळं पण आले तिला, मस्त झाले ना झाड, हिरवेगार झाड झाले. पाऊस आलाय तर आता आम्ही चाललोय मळ्यामध्ये मूग निंदण्यासाठी. तर चला मी तुम्हाला आमचा मळा दाखवते आणि मूग पण दाखवते कसा आहे तो. मूग निंदण्यासाठी चाललोय आम्ही, तुम्ही पण चला आमच्या बरोबर. आता हे बघा आता आम्ही मुगाच्या वावरात आलोय. हा मूग निंदायचा आहे आम्हाला. तर आता 5 वाजले. 5 वाजता मी व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा या मुगाच्या वावरात आम्ही मूग निंदण्यासाठी आलोय. तर एवढा मूग निंदायचा आहे आम्हाला. तर माझ्या बरोबर बघा कोण कोण आहे मूग निंदायला. हे बघा किती कळीनं निंदू राहिल्या बाया. मग दीदी सुद्धा आहे इकडं, मुक्ता आहे. किती कळीनं. पाऊस पण येऊ राहिला असं बारीक बारीक थुई. तर हे बघा आम्ही इथं आलोय मूग निंदायला. मूग निंदू राहिलो. 5 वाजले. तर आज आम्ही ना 5 वाजता व्हिडिओ चालू केलाय. तर हे बघा माझ्या बरोबर कोण कोण आहे मूग निंदाय. तुझं तर तोंड बांधेल काय दिसत नाही. गवत नाहीये बर का, पण फक्त मूग निंदायचं आहे. हा गवत नाही फक्त. किती कॉमेडी बाय. ते बघा पाऊस पण येतोय, आम्ही मूग पण निंदतोय. जाऊ दे ग आता एक नाही बोलायची. एवढा मूग तोडायला आम्हाला बोलवायचं आणि आम्हाला अर्धे शेंगा द्यायच्या आणि आम्हाला शेंगा घेऊन जा. एवढा मुगा घेऊन जा. एवढा रेसिपी टाकी द्या ना, आम्हाला बी भारी भारी स्वयंपाक करून द्यायचा. बरं अरे अरे मम्मी तुझी म्हणूनच मम्मीचं कयावर घेतलं. दूध आणायचं 1 लिटर चहा करायला. मग बरं चहा आणि पाजायचं आम्हाला. नाही हे पाहिलं का किती गवत आहे. एवढं गवत करून ठेवलं या बाईने. नळीला ओढणी तुमची आहे का हो? नाश कापड बांधली ती. गवत आणलं सकाळी काढलाच नाही व्हिडिओ, कारण कोणीच नव्हतं मोबाईल धरायला. त्याच्यामुळे त्या पूर्वीला सांगितलं म्हणून आता ह्या मुगामध्ये काढला. त्या मुगात गवतच दिसत नाही, दाट नाही. पाणी जसं बगीचा लावला तो. नाही ना आधी नव्हते दिसले, आताच भावजाई पाहिल्या. कारण मला माहित होतं जास्त झालं का भावजाई बरोबर येतील काढायला. ते पण म्हैस गाव करू असं करू का.
निंदायचं आहे पण आम्हाला निंदायला. एवढ्याला बोलून घेऊ अजून 2-3 वाढून घेऊ आम्ही. हे बघा आमचा मूग निघून झालाय आता, वाजले 6:30. आमची झाली सुट्टी, बाय चाललंय. तर आमची सुट्टी झाली, आम्ही चाललो घरी आता. तुम्ही जर शेतकरी असाल ना तर कमेंट करून मला नक्की सांगा का तुमच्याकडे किती वाजता सुट्टी होती ते. तर माझ्या पाठीमागचा मूग निंदून झालाय सर्व. तर आता आमची झाली सुट्टी, आम्ही चाललोय घरी. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.